नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजश्री चव्हाण क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पुस्तकातून दुसरा जो पाठ आहे, धडा आहे, त्याला सुरुवात करणार आहोत। तर मुलांनो, याआधी जी कविता आहे आपली बलसागर भारत हो, ही कविता आपली पूर्ण झालेली आहे। याच्यातून काही मी प्रश्नांची उत्तरं देखील दिलेली आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा। प्लेलिस्ट मध्ये जाऊन जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला सगळे व्हिडिओ तिथे एकत्रच मिळतील। आता आपण धड्याला सुरुवात करणार आहोत। धड्याचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना। तर तुमच्या सर्वांच्या घरी सायकल असेलच। लहानपणी आई वडील आपल्याला वाढदिवसाला वगैरे सायकल एक गिफ्ट म्हणून देतात। तर तुम्हाला भेट म्हणून सायकल दिलेली असेल किंवा तुमच्या काकांनी मामांनी तुम्हाला गिफ्ट आणलेलं असेल, आणि नसेल आणलेलं तर यापुढे तुम्हाला नक्कीच सायकल मिळेल। तर आपण पाहूया, तर ही सायकल जी आहे ही सायकल कधी तयार झाली, कोणी सुरुवात केली या सायकलीला, सायकल कोणी बनवलेलं असेल, तर या पाठामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे। तर आता आपण थोडक्यात एक वाचून घेऊया, काय दिलेलं आहे ते आपण पाहूया। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल। बरोबर आहे ना। सायकल ही कोणीही चालवू शकतं। लहान अगदी मुलं 3-4 वर्षाची मुलं असतात, त्यांच्याकडे देखील लहान सायकल असते। पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठांतून सांगत आहे। म्हणजे या पाठामध्ये जणू काय सायकल स्वतः आपल्याला बोलत आहे। तर हा पाठ हा एक कथनात्मक पाठ आहे। तर आत्मकथनात्मक म्हणजे काय आहे, तर आत्मकथन म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू जेव्हा स्वतःबद्दलची माहिती स्वतः देते तेव्हा आपण त्याला म्हणतो आत्मकथनात्मक। ओके, तर चला आता आपण पाहूयात काय दिलेलं आहे या धड्यामध्ये। तर सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता, खालील चित्रे पहा। ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला आहे त्यापुढे दिलेल्या चौकटीत टिक अशी खूण, सरळ अशी खूण करा। तर सायकल चालवलेली आहे, टांग्यामध्ये सुद्धा मी बसलेली आहे, तर मी इथे टिक मार्क करेन। आता हे एका विद्यार्थ्याचं पुस्तक आहे, त्यांनी प्रवास केला नसेल म्हणून रिकामा सोडलेला आहे। ही चौकट जी आहे ती रिकामी सोडलेली आहे। बसने तर सगळे प्रवास करतात। आगगाडीने म्हणजे रेल्वेने पण प्रवास केलेला आहे। मोटरसायकल प्रवास केलेला आहे। बोट, तर मी बोटीत बसलेली आहे, तर मी इथे टिक मार्क करेन। जहाज, तर मी जहाजात अजून बसली नाही आहे, तर मी इथे असंच हा मोकळा सोडेन। जर तुम्ही बसला आहात तर कधीही तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही इथे टिक मार्क करू शकता। आणि विमानात मी अजून बसलेली नाही, तर मी हा मोकळा सोडेन। जर तुम्ही बसलात विमानामध्ये तर तुम्ही इथे टिक मार्क करा। तर अशा प्रकारे एक छान आपल्याला एक असा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। आणि इथे आहे ऑटो रिक्षा। तर ऑटो रिक्षामध्ये तर असं कोणी नसेल की जे बसलेलं नाही, तर सगळेच इथे टिक मार्क नक्की करतील। बरोबर ना। ओके, तर चला आपण सुरुवात करूया या धड्याला। मी आहे सायकल। आता कोण म्हणत आहे, सगळं सायकल म्हणत आहे। मी आहे सायकल। काही लोक मला दुचाकीही म्हणतात। दुचाकी का म्हणत असतील सांगा पाहू, कारण याला 2 चाक आहेत, 2 व्हील्स आहेत। तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा। कधीचा? 1690। फ्रान्स देशातील MD सिवर्क, कोण आहे ते? MD सिवर्क हे माझे जन्मदाते। म्हणजे ही कोणी बनवलेली असेल सायकल, तर 1690 मध्ये MD सिवर्क यांनी ही सायकल बनवलेली सर्वात आधी। 1876 साली HJ लॉसन यांनी मला गती दिली। आणि त्यांनी काय केलं? गती दिली। गती म्हणजे त्याला स्पीड दिला त्याच्यामध्ये, म्हणजे ती पुढे पुढे जायला हवी ना, म्हणून। तर म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली। म्हणजे त्यांनी काय केलं, इथे तुम्ही पाहू शकता, इथे साखळी असते ना आपल्या सायकलला, अशी गोल गोल फिरते ती पॅडल बरोबर, तर ती बसवली। त्यामुळे काय झालं, ती जे आपले व्हील्स असतात ते दोन्ही व्हील्स असे फिरायला लागतात। ही व्हील तर डायरेक्ट फिरते आणि ही व्हील देखील आपण ती
पॅडल मारून मारून फिरवू शकतो, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. आता त्यानंतर इथे रबरी टायर बनवले गेले, रबरी टायर लावले गेले. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्षे मी रखडत चालले, म्हणजे हळूहळू चालले, पण पुढची 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही, म्हणजे त्याला स्पीड आला. माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. खूप म्हणजे लोकांनी वापरायला सुरुवात केली. तुम्हाला माहित नसेल, पण जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला सगळ्यांकडे, आता जसं सगळ्यांकडे तुम्ही पाहता की घरोघरी बाईक असतात, मोटरसायकल चालते, तर त्यावेळेला घरोघरी सायकल असायची. आणि घरातले जे पुरुष असतात, जेंट्स असतात, ते कामाधंद्याला कसे जायचे, ते सायकलवरून जायचे. इवन माझे बाबाजी होते, त्यांच्याकडे सुद्धा सायकल होती आणि ते सायकल घेऊनच त्यांच्या कामाला जायचे. सुट्टीच्या दिवशी आम्हाला शाळेत सोडायला यायचे. तर अशा प्रकारे सायकलचा फार छान उपयोग त्यावेळेला व्हायचा. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. म्हणजे किती गर्वाने सांगत आहे सायकल की दुसरे वाहन कोण आहे, मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहित आहे? एक तर किंमत फार माफक. कसं माफक म्हणजे काय? अगदी कमी किंमत आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. काही ऍक्सिडेंट सुद्धा होणार नाही. खूपच म्हणजे पडला तरी सुद्धा काय होईल, पायाला गुडघ्याला थोडंफार लागेल, हाताला लागेल, जास्त तर काही होणार नाहीये ना. तुम्ही त्यावरून पडला तरी खरचटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. मग सुरुवातीला आपण घाबरतो ना, सायकलवर बसल्यानंतर पडू, आपल्याला लागेल किंवा आपला बॅलन्स जाईल, असं आपल्याला खूप भीती वाटत असते. तोल जात असतो सारखा, पडायला होत असतं सारखं. पण नंतर काय होतं, असं करता करता एक दिवस असा येतो की तुम्ही सायकल चालवायला सुरुवात करता. म्हणजे तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे तो अगदी वाढलेला असतो की नाही, आता मी सायकल चालवू शकते. म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? सायकल. म्हणजे तुम्ही पडाल, पण तरी सुद्धा तुम्ही करत राहा, मगच तुम्हाला यश येईल. हे आपल्याला सायकल कडूनच शिकायला मिळत आहे. आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता अन ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असेल की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. म्हणजे आपल्याला लायसन्स काढावं लागतं. चालक परवाना म्हणजे लायसन्स काढावं लागतं. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. आता सायकल चालवायचं असेल तर आपल्याला लायसन्स लागतं का? नाही. आपण ते डायरेक्ट रस्त्यावर सुद्धा घेऊन जातो. लहान मुला मुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं. अन कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. सायकल काय म्हणत आहे, तर कधी मी पंक्चर झाली सुद्धा तर तुम्ही मला उचलून आणू शकता, कारण मी तर खूपच हलकी फुलकी आहे. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. कार आणि बाईक माझ्यापेक्षा स्पीड जास्त आहे हे सायकलला माहित आहे. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. तर ती म्हणते, सायकल काय म्हणते, तर तुम्ही अशा वेळेला काय करा, माझ्यावर चढा, माझ्यावर स्वार व्हा आणि तुमचा जवळचा जो अंतराचा प्रवास आहे, म्हणजे एकदम नियर डिस्टन्स, कमी डिस्टन्सचा असतो भाग, तो तुम्ही पूर्ण करा. मी तुमच्यासाठी दोन दृष्टींनी लाभदायक आहे.
कशी काय? तर वैयक्तिक आणि सामाजिक. कोणत्या दोन दृष्टी आहेत? वैयक्तिक आणि सामाजिक. तर अंडरलाईन करून ठेवते, तुम्ही सुद्धा करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर कसे ते सांगते हे पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवाल तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. तर सायकल म्हणते की जर तुम्ही मला चालवाल तर तुम्हाला वेगळा व्यायाम सुद्धा करावा लागणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो. मेद म्हणजे काय? आता आपण म्हणतो ना हल्ली बॉडी फॅट, जाड असतात खूप, त्यांच्या अंगामध्ये चरबी वाढलेली असते, फॅट असतो, तो सुद्धा काय होतो इथे जळून जातो घाम आल्याने. आणि प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. जे आपले मसल्स जे आहेत ते अगदी स्ट्रॉंग होतात, बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच, म्हणजे माझी किंमत ही कशी आहे? अगदी कमी आहे. त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. आता सायकल आपण रिपेअर करायला नेली तर त्याचा पण जास्त काही खर्च येत नाही ना. अगदी 200-300 रुपयामध्ये आपण सायकल रिपेअर करतो. पंक्चर वगैरे झालेलं असेल तर ते आपण एक 5-50 रुपयामध्ये करून आणतो. तर मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. तर पहा किती स्वतःच्या उपयोगी इथे सायकल आपल्याला सांगत आहे. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचंय? तर आता ते आपल्याला सांगते की सामाजिक आणि राष्ट्रीय लाभ आपल्याला कसा हातभार ती लावत आहे, आपल्याला तिथे सांगत आहे. आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते. म्हणजे चलन म्हणजे काय? आपला जो पैसा आहे तो परदेशात जातो. कारण का? या वस्तू कुठे मिळतात? परदेशांमध्ये मिळतात. मग तिथून आपण ते खरेदी करणार, आपल्या देशात विकणार. मग आपल्या देशातला जमा झालेला पैसा तो पुन्हा आपण खरेदी करण्यासाठी परदेशात देणार. आपला पैसा सगळा बाहेर जाते ना. तर हे ते वाचवायलाच हवे. तर यासाठी आपल्याला आपला जर पैसा वाचवायचा आहे तर काय करायला लागेल? आपल्याला सुद्धा सायकल छोट्या मोठ्या उपयोगासाठी, छोट्या मोठ्या अंतरावर जाण्यासाठी सायकल वापरावी लागेल. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते. वायू प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन. वाहतूक कोंडी होते, ट्रॅफिक होतो. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीव घेण्या ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना याला पर्याय. मग ती काय म्हणत आहे सायकल की जर तुमच्याकडे काय दुसरं ऑप्शन नसतं, तुम्हाला गाड्याच वापरायला लागल्या असत्या तर ठीक आहे, पण इथे मी आहे ना, तर तुम्ही माझा वापर करा आणि सगळं प्रदूषण आहे, पैसा आहे, सगळं हे तुम्ही जपा, असं ते म्हणत आहेत. त्यानंतर सायकल काय म्हणते पुढे? प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. म्हणजे कुठे? पॅरिसमध्ये. पॅरिस हे सुद्धा एक आपल्या भारताबाहेरचं एक शहर आहे. तर भारत आपला देश आहे, तर पॅरिस एक शहर आहे तिथे. तर तिथे सुद्धा काय करतायत? तर तिकडे लोक सायकल वापरतायत. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. आधुनिक म्हणजे आता खूप नवीन नवीन चेंजेस आलेले आहेत सायकलमध्ये. आता मी काय साधीसुधी राहिलेली नाही, तर माझ्यामध्ये सुद्धा नवीन नवीन चेंज आलेले आहेत. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची, आता मला गिअर पण लागले. तुमच्याकडे कोणाकडे आहे का गिअरची सायकल? मला कमेंट करून नक्की सांगा हा. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तर रेसिंगसाठी वेगळी सायकल असते आणि जे टुरिस्ट लोक मुलं जातात कुठे कुठे लांब लांब सायकल घेऊन, त्यांच्यासाठी वेगळी सायकल असते. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड.
तर आता जसं तुम्हाला सायकल हवी त्या प्रकारची सायकल आपल्याला मार्केटमध्ये मिळते। तर चला तर मग धूम ठोकूया। तर आता काय करूया, चला आता सगळ्यांनी पळूया, सायकल घेऊन आपण सगळ्यांनी जाऊया, असं ही आपल्याला सायकल सांगत आहे। तर खूपच छान असा हा धडा आपल्याला दिलेला आहे। सायकल म्हणते मी आहे ना। तर आता मुलांनो पुढचा व्हिडिओ मी अपलोड करेन, त्याच्यामध्ये आपण या धड्याचा जो स्वाध्याय आहे हा पूर्ण बघायचा आहे। साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहायची आहेत आणि जे काही आपल्याला इथे पान क्रमांक 4, 5 आणि 6 मध्ये दिलेला आहे ते आपण सगळं पाहायचं आहे। तर मुलांनो तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळतील। जर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबाल तर तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन ताबडतोब मिळतील आणि जसा मी व्हिडिओ अपलोड केला ताबडतोब तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळेल आणि तो तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकाल। तुमचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करू शकाल। फक्त मराठीच नाही तर इतर जे आपले विषय आहेत त्या सर्व विषयांचा अभ्यास आपण गणितापासून ते सगळे मॅथ्सपासून सगळे विषय आपण व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत आणि तुमचा अभ्यास हा छान होणार आहे। ओके मुलांनो, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।